ठीक आहे. बघा, तर असा हा थेरम. मग याच्यावरचे प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम बघितले की जास्त क्लिअरिटी येते. बघा, हा प्रॉब्लेम आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. जे मी आता बोललो ते सगळं ह्यात इम्प्लिमेंट करता येते. ठीक आहे. बघा, आता पहिल्यांदा काय करायचं. बरं, ह्याच्यात काय काय दिसलं तुम्हाला? लिनियर टू टर्मिनल सर्किट दिसलं पहिला. थेरममध्ये काय काय महत्वाचं आहे तुम्हाला? सर्किट आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, लोड आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. लोड आयडेंटिफाय केला, लोड आहे इथं दिसला. ठीक आहे. ओके. मग परत काय काय शोधायचं? थेवेनिन थेरममध्ये दोन गोष्टी शोधायच्या असतात, VTH आणि RTH. ठीक आहे. मग VTH काय असणार आहे? लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. आणि RTH काय आहे? रेजिस्टन्स सीन फ्रॉम लोड एंड when all independent sources are turned off. ठीक आहे. आता ऑल इंडिपेंडेंट सोर्सेस टर्न्ड ऑफ म्हणले, मग व्होल्टेज सोर्स काय करायचा? शॉर्ट करायचा. करंट सोर्स काय करायचा? ओपन करायचा. गुड. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग आता बघा, लोड टर्मिनल ओपन करूया आपण. पहिला ओपन सर्किट व्होल्टेज बघूया. ओके. बघा, आता स्टेप 1 कॅल्क्युलेट VTH. मग बघा, बरं ठीक आहे. सगळं सिलेक्ट व्हायला लागलं ते. ठीक आहे, आपण हातानं काढू. प्लस मायनस. टेक्नॉलॉजीचा लई वापर केला की माणूस आळशी बनतो, हे ज्वलंत उदाहरण. पहिला सगळे सर्किट हातानं काढत होतो, आता एवढं समोर दिसतंय छोटं सर्किट पण काढायची इच्छा होत नाही. काय बघा, आता VTH बघा, गोष्टी समजून घ्या जरा. पहिला 2 एम्पियर, 1 ओहम, 12 ओहम आणि 4 ओहम, 32 व्होल्ट. आता लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज आहे, म्हणजे इथं VTH काढायचं आहे. हे VTH काढायचं. आता मला सांगा, हे ओपन सर्किट आहे, हा पार्ट ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट व्होल्टेज काढायचं आहे. इथनं करंट जाणार का? ह्या पॉईंटमधून, ह्या ब्रांचमधून करंट जाणार? हां, नाही जाणार. तुमचं काय मत आहे? हां, जाणार. कसा? असा. हां, नाही जाणार. ओपन सर्किट आहे ना ते. ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट असलं तर इथनं करंट जाणारच नाही. एक साईड ओपनच आहे त्याची. ओके. मग मला सांगा, जर इकडं करंट जाणार नाही तर हे VTH म्हणजे इथलं VTH होणार का हे? येस, करेक्ट. ज्या फास्ट हा म्हणला करेक्ट आहे, म्हणजे कन्सेप्ट कळाले म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या सोर्सच्या अक्रॉस VTH झालं ते. म्हणजेच मला सांगा, ह्या नोडचं जे व्होल्टेज आहे तेच झालं VTH. झालं का? हां. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं आहे. झालं. KCL अप्लाय करायचं तिथं. मग करूया का? एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह.
-2 प्लस VTH बाय 12 प्लस VTH अपॉन 4 इज इक्वल टू 0. मग बघा VTHचा आन्सर मिळतोय आपल्याला 3 मल्टिप्लाय करू इथं वर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. मग 3 VTH मायनस 32 गुणिले 3 96 भागिले 12 प्लस VTH बाय 12 इज इक्वल टू 2. मग किती आलं बघा 4 VTH इज इक्वल टू 12 दूनी 24 प्लस 96 24 प्लस 96 किती आलं VTH इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 30 व्होल्ट. VTH किती मिळालं 30 व्होल्ट. VTH किती मिळालं 30 व्होल्ट. आता काय काढायचं पुढं RTH कसा काढायचा लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज लोड टर्मिनल रिमूव्ह करायचं आणि त्या साईडनं सर्किट बघायचं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय सर्किट त्या साईडनं बघायचं. मग बघा स्टेप 2 कॅल्क्युलेट RTH. आता RTH कॅल्क्युलेट करायचं आहे. मला सांगा अजून काय पुढची स्टेप आहे सीन फ्रॉम लोड एंड पासून बघायचं. त्यासाठी लोड टर्मिनल रिमूव्ह करायचं. ऑल इंडिपेंडंट सोर्सेस टर्न ऑफ किंवा डिॲक्टिवेटेड. मग त्यामध्ये व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा, करंट सोर्स ओपन करायचा. मग बघा आता व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला, इथं रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे. करंट सोर्स ओपन, पुढं बघा इथं एक रेजिस्टन्स आहे आणि हे RL होता इथला RL म्हणजे लोड टर्मिनल आहे ते. तर इथनं सर्किट बघायचं, इथनं सर्किट बघितला आणि हा असणार आहे RTH. मग याची व्हॅल्यू किती आहे 1 ओहम, ठीक आहे, 12 ओहम आणि 4 ओहम. चालेल, सर्किट काढला आपण. आता RTH काढायचं. मग बघा इथनं जर सर्किट बघितलं असं तर 12 आणि 4 पॅरललमध्ये, 12 आणि 4 पॅरलल किती आला 3. लगेच सांगता आलं पाहिजे. 12 चौक 48 भागिले 16, 16 त्रिक 48, 3 आणि तो 3 याला सिरीजमध्ये, कारण ही ओपनच आहे ना, इकडे करंट जाणार नाही. मग RTH किती आला RTH आला 4. RTH बघा 4 पॅरलल टू 12, हे पॅरललचं साइन आहे, 4 पॅरलल टू 12 प्लस 1 म्हणजेच 4 ओहम. RTH आला 4 ओहम. मग झालं आपलं सर्किट ड्रॉ करायचं. बघा VTH RTH आणि RL हा लोड आहे जे काय असेल ते, आणि RTH 4 ओहम आणि VTH किती आहे 30 व्होल्ट. दिस इज थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट. हे काय आहे थेवेनिन इक्विव्हॅलेंट सर्किट.
घ्या काढून घ्या.